ला सोडून ही जी भोळी भाबडी गरीब जनता आहे, आज ती बाई रडते, ती मुलगी 9वीतनं शाळा सोडून एक अनाथ मुलं आहेत काही, त्यांची छोट्या छोट्या झोपड्या होत्या, ह्या सगळ्या झोपड्या तोडून टाकल्या आणि कोणाच्या नावावर? तर बांगलादेशी असल्याच्या नावावर. हे जातीचे दाखले आहेत, हे प्रांतांनी जातीचे दाखले दिलेत, ह्याच्यावर स्पष्ट लिहिलंय की आदिवासी कातकरी आहे. आज आदिम जमातीला शासनाने मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यांना संरक्षण दिलेलं आहे. हा बघा, तिचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याच्यानंतर तिचा पाय मागून फुटला आणि आम्ही लोक त्यांना सांगत होतो, सरकार सांगतंय दुपारी 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका, पण आज पूर्णपणे छप्पर काढून टाकलं. जर ह्या लोकांची दुसऱ्या ठिकाणी घरं असली असती तर ही लोक आज उघड्यावर संसार मांडून बसली नसती. आम्हाला आधी वाटत होतं की श्रमजीवी संघटनेमधून सोनूताई तयार झालेल्या आहेत, त्या चळवळीतून आलेल्या आहेत, त्यांना त्या गोष्टीची जाण असेल, परंतु त्या सगळ्या गोष्टी त्या सोनूताई विसरून गेलेल्या आहेत. राजन नाईकचा हा संबंध इथे काहीच नाही, ते आमदार नालासोपाऱ्याचे आहेत, आमचा मतदारसंघ हा वसईचा आहे. तर मावशी ज्यावेळी मुलाला मारते तेव्हा आईची भूमिका काय असली पाहिजे? आईने तरी मुलाला व्यंगत घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे सोनूताईंनी आमच्या या घरात तुटत असताना सोनूताईने तिची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती, आमच्या पाठीशी येऊन उभं राहायला पाहिजे होतं, परंतु तसं काहीच नाही झालं. जर सोनूताईने ठरवलं असतं तर ही घरं वाचली असती, पण शेवटी सत्ता भाजपची आहे आणि भाजपवाल्यांनी ठरवून सुडबुद्धीने ही कारवाई पूर्णपणे केलेली आहे.